आज अपॉर्च्युनिटी दिली. थँक शिंदे सर, की आज मला ही अपॉर्च्युनिटी दिलात, की समोर मी कंपनी प्रोफाईल प्रेझेंट करायचं आहे. सो व्हेरी एक्सायटेड. खूप बरं वाटतं, की बरेच लोक इथे जॉइंट आहेत. सो नॉर्मली कंपनीमध्ये काही लोक जुनेही असतील आणि काही लोक नवीनही असतील. सो नवीन लोकांसाठी नक्कीच खूप चांगल्या गोष्टी आज कंपनीबद्दल जाणून घ्यायला मिळतील. सो थोडंसं सगळ्यांसाठीच बोलेल. न संघर्ष न तकलीफ तो क्या मजा जीने में, न संघर्ष न तकलीफ तो क्या मजा जीने में, अरे बड़े बड़े तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. अशीच जी आम्ही जेव्हा कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली ती अशीच एक सोशल अवेअरनेसची, त्याचप्रमाणे इन्कमची, कंपनीला कुठेतरी मोठ्या पदावर न्यायचं अशी आग आम्ही सगळ्यांनी आमच्या मनामध्ये लावली आणि त्यानुसार बरेच जण चांगलं इन्कम तर घेतातच आहेत, सोशल वर्कही करतायत आणि त्याचप्रमाणे खूप सारे ब्लेसिंग्सही घेतायत, अगदी होलसेलमध्ये. सो हे प्लॅटफॉर्म एकमेव असं प्लॅटफॉर्म आहे की जिथे आपण खूप साऱ्या गोष्टी एका गोष्टीला फोकस करून मिळवू शकतो. जसं स्वप्ना मॅमनी आता सांगितलं की एक पोझिशन मिळाली, त्यानंतर चांगलं इन्कम मिळालं. खूप एकदम छोट्या लेवलला काम सुरू केलं होतं आणि आज खूप मोठ्या लेवलला ते पोहोचलेत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्यात नंबर 1 आणि पहिलं मेंबर जे होतं, जे कंपनीसोबत असोसिएट झाले ते स्वप्ना कदम मॅम. तर त्या शेवटपर्यंत अविरत 4 वर्ष झाली काम करतायत. त्यामुळे आपल्यासाठी एक म्हणतात ना, एक आयडियल असं व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे. त्याच्यामुळे आपल्याला आणखीन कॉन्फिडन्स मिळतो की कंपनी नक्कीच. येस मॅम, तुम्ही म्हणालात नेटवर्क मार्केटिंग म्हटलं की थोडासा डाऊट येतो, पण तुम्हाला बघितल्यानंतर नक्कीच हा डाऊट क्लिअर झालेला आहे की आज तुम्ही अविरत काम करताय, हॅपी आहात, खूप सारे ब्लेसिंग्स घेतलात, इन्कम घेतलात, इन्सेंटिव्ह घेतलाय. तर आम्हाला सगळ्यांना खूप कॉन्फिडन्स आहे आणि नवीन लोक जे आले त्यांना नक्कीच कॉन्फिडन्स. सो आपण आता कंपनीबद्दल जाणून घेऊया की कंपनी नेमकी का चालू झाली आणि तिचं ध्येय काय होतं. सो कंपनी ही 4 जुलै 2019 साली सुरू झाली आणि तिचं ध्येय होतं, कंपनीचा मेन मोटिव्ह होता की महिलांचं आरोग्य आणि महिला सक्षमीकरण. या कार्यक्रमाला, या ज्या अभियानाला जी सुरुवात झाली आहे, त्यामागे जो मुख्य कारण होतं, ही होती मासिक पाळी. मासिक पाळीमध्ये जे महिलांना आजार होत होते, त्या आजारांवर कुठेतरी काहीतरी परमनंट सोल्युशन मिळावं म्हणून सर आणि मॅडम यांनी या कंपनीची सुरुवात केली. सो आपले जे ग्रेट सर आहेत, जे सीएमडी सर, आपल्या कंपनीचे सीएमडी आहेत, ते विकास गोपाल सर आणि प्रियाकड मॅडम जे एमडी आहेत, त्या दोघांनी मिळून खूप कमी वयामध्ये म्हणजे वयाच्या 33व्या वर्षी विकास गोपाल सरांनी या कंपनीची स्थापना केली. प्रियाकड मॅडमनी कंपनीची स्थापना केली आणि त्यामागे मेन रिझन होतं फक्त स्त्रियांची मासिक पाळी ही सुरक्षित व्हावी. आणि ते करता करता सक्षमीकरणाचं काम पण एवढं मोठं झालं की त्यामध्ये जवळजवळ 45,000 पेक्षा जास्त महिला वर्ग तसेच आपले पुरुष वर्गही यामध्ये काम करतायत. अगदी काय म्हणता येईल त्याला, एकदम म्हणजे अभिमानास्पद ही गोष्ट अशी आहे की जिथे महिलांना पाळी म्हणजे काय माहिती आहे, तिने भोगली आहे, तिने सोसली आहे. पण जिथे पुरुषांना ही गोष्ट माहिती नाहीये आणि त्या फक्त ह्या अवेअरनेसच्या कामासाठी पुढे आले, त्यांना खरंच मानाचा मुजरा. कारण या गोष्टी त्यांना माहिती नाहीये तरी सुद्धा ते खूप चांगल्या लेव्हलला हे प्रेझेंट करतायत आणि आमच्या या अभियानामध्ये आमच्या सोबत अगदी बरोबरीने, त्याच ताकदीने, त्याच उमेदीने काम करतायत. सो खरंच प्राऊड वाटतं की पुरुषांनाही खूप हे चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि यामध्ये या युगामध्ये तरी ऍटलीस्ट जो मासिक पाळीबद्दलचा जो काही म्हणतात ना की ग्रह निर्माण झालेल्या लोकांमध्ये की याबद्दल बोलायचं नाही, याबद्दल काही गोष्टी अवेअर करायच्या नाहीयेत किंवा ह्या फक्त लपाछपीतच ठेवायचं, हे कुठेतरी आपण मोडून काढण्यामध्ये म्हणजे अगदी सक्सेसफुल झालो आहोत आणि महाराष्ट्रभर खूप चांगल्या लेवलला आपलं काम होतंय. महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा भागांमध्ये आपण काम करतोय. हे काम फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाहीये, तर हे काम आपलं जे आहे महाराष्ट्राच्या बाहेरही होतंय. हैदराबाद, कोचीन, त्यानंतर चेन्नई, तेलंगणा, अशा बऱ्याच एमपी, यूपी अशा बऱ्याच ठिकाणी आपले प्रोडक्ट गेलेत. तिथले डिस्ट्रीब्युटर आपल्यासोबत काम करतायत आणि खूप चांगलं वर्क होतंय. तर हे फक्त महाराष्ट्र आणि इंडियापुरतंच मर्यादित नाही, तर ग्लोबली सुद्धा बऱ्याच लोकांपर्यंत हे पोहोचलेलं आहे. मॅम अनम्यूट नाही करता येते मला, तुम्ही कराल का? पूजा नवले मॅडम, प्लीज तुमचा माईक म्यूट करा. येस. सो इंडिया बाहेर सुद्धा ग्लोबली आपल्याला जे पोहोचायचं होतं ते स्वप्न कुठेतरी पुरं होताना दिसतंय. कारण USA, UK, सिंगापूर, दुबई यासारख्या कंट्रीज मध्ये आपले प्रोडक्ट वापरणारे कस्टमर्स आहेत.
आता कस्टमरचा रेशिओ बघायचा झाला तर 10 लाखापेक्षा जास्त कस्टमर दर महिन्याला आपलं प्रोड़क्ट यूज करतायत आणि ते खरंच खूप हॅपी आहेत. कारण त्यांचे फीडबॅक्स, त्यांचे रिव्ह्यूज आपल्याला नेहमी येत असतात. त्यांच्या थ्रू आणखी आपल्याला बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचता येतं. सो कंपनीचं प्रोड़क्ट मेन तर कसं आहे, की डायरेक्ट सेलिंग आणि नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करायचं झालं तर 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्या कोणत्या? तर कंपनी प्रमोट करणारी जी लोकं आहेत, ती खरंच जेन्युइन आहेत का? तर नक्कीच जेन्युइन आहेत. कारण आपले विकास गोपाल सरांना आपण खूप वर्ष बघतोय, 4 वर्ष सतत अविरत काम करतायत. त्याचप्रमाणे एम-डी मॅडम आहेत, प्रिया कड मॅडम. या सुद्धा खूप चांगल्या लेव्हलला नेटवर्क मार्केटिंगमध्ये त्यांनी त्यांचा हातखंडा असल्यामुळे या दोन्ही लोकांनी जी कंपनी रन करतायत यांना आपण पुरेपूर बघतोय. खरं बघायचं झालं तर बऱ्याचशा कंपन्या आहेत नेटवर्क मार्केटिंगमध्ये. त्या ज्या डाउन लेव्हलला काम करतायत ना लोकं, जे आपल्यासारखे आहेत, त्यांना माहिती नसतं, की आपल्या कंपनीचे कोण सीएमडी आहेत, कोण एमडी आहेत, कोण सीईओ आहेत, हे माहिती नसतं. पण विशेष गोष्ट म्हणजे काय, हे दोघं पण डाउन टू अर्थ येऊन आपल्यासोबत बोलतात, कम्युनिकेट करतात, आपल्यासमोर नेहमी मीटिंग्स घेतात, आपल्यासमोर बसलेले असतात. म्हणजे आपण त्यांना पुरेपूर ओळखलंय आणि त्यांचा स्वभाव, त्यांची वागणूक आपल्या समोर आहे. म्हणजे सगळी ट्रान्सपरन्सी आहे. त्यामुळे आपण अगदी प्राउडली सांगू शकतो, की आमचे प्रमोटर अतिशय चांगले आहेत आणि खरंच त्यांना मानाचा मुजरा. दुसरी गोष्ट आहे, की कंपनीचं प्रोफाईल खूप चांगला आहे. कंपनीचा गेली 4 वर्ष अविरत नेटवर्क मार्केटिंगमध्ये हातखंडा राहिला आहे आणि नेटवर्क मार्केटिंग हे खूप चांगल्या लेव्हलला काम करतंय. कारण आपण जवळ-जवळ आठवड्याला 14 लाखापेक्षा जास्त इन्कम डिस्ट्रिब्यूट करतोय. आपल्या कंपनीचे जे 45,000 जे असोसिएट्स आहेत किंवा जे डिस्ट्रिब्युटर आहेत त्यापैकी 35,000 लोकांना 500 पासून अगदी 4.5 लाखापर्यंतचा इन्कम दर आठवड्याला डिस्ट्रिब्यूट होतोय. म्हणजे विचार करू शकता की 4 आठवड्याचा काय रेशिओ असेल. सो त्यामुळे कंपनी प्रोफाईल अगदी स्ट्रॉंग आहे. त्याचप्रमाणे कंपनीचं प्रोड़क्ट. कंपनीचं प्रोड़क्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. प्राईम प्रोड़क्ट आपला आहे. ते आहे प्रोविंक्स सॅनिटरी पॅड. ते अतिशय अल्टिमेट आहे. त्यानंतर प्रो लायनर असे आपल्याकडे जवळ-जवळ 17 ते 18 प्रॉडक्ट्स आहेत आणि ते सगळे रिझल्ट ओरिएंटेड आहेत. सो बिनधास्त तुम्ही या प्लॅटफॉर्मवर काम करू शकता. कारण तिन्ही गोष्टी एवढ्या पॉवरफुल आहेत, की यावर काही क्वेश्चन करता येणार नाही आणि गेली 3 वर्ष मी स्वतः अविरत कार्यरत आहे आणि स्वप्ना मॅम 4 वर्ष. सो अशा आपल्यामध्ये बरेचसे लीडर्स आहेत, की जे कंटिन्युटीमध्ये काम करतायत आणि हॅपीली काम करतायत. त्याचप्रमाणे मला सांगायला आवडेल, की आपले जे माननीय विकास सर जे आपल्या कंपनीचे सीएमडी आहेत, त्यांना खूप साऱ्या अवॉर्ड्सने सन्मानित केलंय. त्यातला पहिला अवॉर्ड मी सांगेन, की कोविड योद्धा. कोविड योद्धा म्हणजे जो महाराष्ट्राचा कोविड योद्धा म्हणून जो अवॉर्ड आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचं भूषण हा अवॉर्ड सय्यद असोसिएशनच्या ज्या अध्यक्ष आहेत दीपाली सय्यद मॅम त्यांच्या आणि जे आपले राज्यपाल होते 2023 साली भगतसिंग कोश्यारा त्यांच्या हस्ते सरांना हे अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर दुसरं जे अवॉर्ड त्यांना मिळालं आहे, ते जे आहे महाराष्ट्राचा पॅडमॅन म्हणून सरांना ओळखलं जातं. आपण अजूनपर्यंत जी मूव्ही बघितली अक्षय कुमारची, तेव्हा महाराष्ट्रात होते, तेव्हा पॅडमॅन म्हणून काय आहे ते ॲक्चुअली थोडीशी ओळख झाली. पण आपण खरंच ज्या ज्या व्यक्तीबरोबर जगतोय, राहतोय, वागतोय, उठतोय, बसतोय, ते आपल्या समोर आहेत आणि ते आहेत महाराष्ट्राचे पॅडमॅन विकास गोपाळ सर. सो त्यांना महाराष्ट्राचा पॅडमॅन सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सरांना आत्ताच लेटेस्ट अमृता फडणवीस मॅडम यांच्याकडून त्यांच्याकडून जो अवॉर्ड मिळालेला आहे, तो आहे आदर्श युवा उद्योजक अवॉर्ड जो सरांना मिळालेला आहे. कारण उद्योजक जो आहे तो खरंच एक टायटल असणं गरजेचं आहे आणि आदर्श युवा उद्योजक हे अवॉर्ड मिळालं म्हणजेच काय, की महाराष्ट्रात याची दखल घेतली जाते आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचं जे काही रेकग्निशन मिळतंय, ते सरांच्या मार्फत आपण बघू शकतो, की वी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कुठल्या पदावर जात आहे आणि कुठल्या लेव्हलला ती नेहमी ग्रोथच करते. तिचा ग्राफ जो आहे तो उंचच जात आहे. सो त्यामुळे सरांना आदर्श युवा उद्योजक अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. त्यानंतर 2021 मध्ये सीईओ अवॉर्ड हा सुद्धा सरांना मिळालेला आहे. त्याचबरोबर प्रिया कड मॅडम यांना जो युथ आयकॉनचा एक अवॉर्ड मिळालेला आहे, ज्यामध्ये 5,000 पेक्षा जास्त कॅन्डिडेट्स पार्टिसिपेट केलेलं त्यांनी आणि त्यामध्ये आपल्या प्रिया कड मॅम आहेत. त्यांना हा पुरस्कार त्यांना मिळाला. सो खरंच अभिमानाची गोष्ट आहे, की हे अवॉर्ड सुद्धा आपल्या कंपनीतर्फे आपल्या कंपनीला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागातून मिळत गेलेत. सरांचं मूळ गाव आहे. तिथूनही सरांना खूप सारा सन्मान मिळतोय. तिथूनही शाळा कॉलेजेसमधून सरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं जातंय आणि बरेचसे अचिव्हमेंट्स आहेत, जे आपल्याला म्हणजे काउंटच करता येणार.
एवढ्या सगळ्या लेव्हलला आपण काम करतोय आणि सोशल लेव्हलला आपण सगळ्यांचे जे काही गर्भाशयाशी निगडीत असलेले आजार आहेत ते काय आहेत मुळात. तो गर्भाशयाशी निगडीत असलेले आजार आहेत फायब्रॉइड, सिस्ट, त्याचप्रमाणे सर्व्हायकल कॅन्सर, युटरस कॅन्सर, त्यानंतर आहे युटरस मधलं इन्फेक्शन, युरिन इन्फेक्शन, व्हाईट डिस्चार्ज, प्रेग्नन्सी राहण्यासाठी जे काही इन्फेक्शन विरहित गर्भाशय केलं जातं, त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण खूप चांगल्या लेवलला काम करतोय आणि खूप सारे ब्लेसिंग्स मिळवतोय. म्हणजे इथे सांगायचं झालं तर 45 म्हणजे मातांना 45 आई-बाबांना आपण मातृत्वाचं सुख दिलेलं आहे. म्हणजे तिथे जिथे प्रेग्नन्सी कन्सीव्ह होण्याचे चान्सेस फार कमी होते किंवा नव्हते असंही म्हणता येईल. अशा 45 फॅमिलीजमध्ये आपल्याला प्रेग्नन्सी कन्सीव्ह करण्यासाठी मदत करता आली. त्याचप्रमाणे 2000 पेक्षा जास्त महिलांचं आपण गर्भाशय वाचवलेलं आहे. सो खरंच खूप मोठं अभियान आहे आणि अभियानामध्ये काम करताना प्रत्येक गोष्टीचा अभिमानच वाटतोय आणि एक सिंपल हाऊसवाईफ एक्स्ट्राऑर्डिनरी कशी बनू शकते ना, ते हे प्लॅटफॉर्म. त्याचप्रमाणे आपल्याकडे खूप सारे सर्टिफिकेशन्स आहेत. सर्टिफिकेशन असे आहेत, ISO सर्टिफिकेशन आहे, त्यानंतर आपल्याकडे क्वालिटी सर्टिफिकेशन आहे, आपल्याला स्वच्छ भारतचं सर्टिफिकेशन मिळालेलं आहे की ज्यामुळे आपण निसर्गही सेफ ठेवतो. सो महाराष्ट्रातली पहिली आणि एकमेव कंपनी अशी आहे की जिने अँटी कॅन्सर पॅड रिसर्च केला आणि त्यावर खरोखर इम्प्लिमेंट केलं आणि ते मार्केटमध्ये आज आपल्याला देता येत आहे लोकांना. आपल्या आरोग्यासोबत इतरांचंही आरोग्य आपण सेफ ठेवतोय. सो पहिली ही अँटी कॅन्सर पॅड बनवणारी कंपनी आहे VRMO सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. त्याचप्रमाणे आपल्याकडे महाराष्ट्रभर जवळजवळ 17 फ्रँचायझीज आहेत. या फ्रँचायझी मधून प्रोडक्ट सगळ्यांना इझिली अवेलेबल होत आहेत आणि दिवसाला खूप सारे कुरिअर्स त्या फ्रँचायझीज मधून जात आहेत. त्याचप्रमाणे म्हणजे म्हणता येईल की आता आपल्याला एवढा डिमांड आलेला आहे की बऱ्याचशा प्रोडक्टची कमतरता थोडीशी आपल्याला म्हणजे होत चाललेली आहे. ते सुद्धा फिलफिल करण्याचा प्रयत्न आपण चाललोय कारण अचानक रेशिओ वाढलाय, लोक जॉईंट होत आहेत, लोकांना काम करायचं आहे, लोकांना आपली स्वप्न पूर्ण करायची आहे आणि या सगळ्या गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर साध्य होणं मला नाही वाटत की VRMO सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड पेक्षा दुसरे काही प्लॅटफॉर्म असेल. कारण मीही गेली बरीच वर्ष नेटवर्क मार्केटिंग मध्ये होती, पण असं हे प्लॅटफॉर्म मला कुठेच मिळालं नाही की जे VRMO सोल्युशन्स आहे. सो खरंच सगळ्यांनी यामध्ये मन लावून काम करा. खूप चांगल्या लेवलला वर्क होतंय. त्याचप्रमाणे आपल्या इकडे आपण एक जरी विचार केला ना की आपल्याला फक्त आपल्या इंडियाची आर्थिक व्यवस्था सुधारायची आहे, असा जरी विचार केला ना तर आपण आहे ना इम्पोर्टेड प्रोडक्ट न वापरता म्हणजे आउट ऑफ इंडिया मॅन्युफॅक्चर असलेले प्रोडक्ट न वापरता फक्त आपण इंडिया मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट वापरले, स्वदेशी प्रोडक्ट जर वापरले, त्यामध्ये आपण आपले सॅनिटरी पॅड वापरलं तर खरंच आपण आपल्या इंडियाची आर्थिक व्यवस्था सुद्धा सुधारू शकतो. सो बघू शकता की एक गोष्ट फोकस केली तरी सुद्धा बऱ्याच गोष्टींची सांगड या प्लॅटफॉर्मवर होते. इथे बरेचसे अचिव्हमेंट्स होत आहेत. बरं हे सगळं जे काम आहे ते फक्त बोलून होत नाहीये किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण जी मीटिंग घेतोय कारण आपण बऱ्याचशा लोकांना इथून पोहोचतोय त्यामुळे आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही मीटिंग घेतो. पण अशाच ऑफलाईन खूप साऱ्या मीटिंग्स होतात, खूप सारे ट्रेनिंग्स होतात. म्हणजे आज तुम्ही जुने लोक आहेत त्यांना माहितीच आहे, नवीन लोक आता ग्रुपमध्ये जॉईनही झालेत, तर रोज काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज चालू असतात. रोज बऱ्याचशा गोष्टी आपल्या इथे रन होत असतात, अगदी ऑफलाईन ऑनलाईन होत असतात. त्याचप्रमाणे खूप सारे ट्रेनिंग्स होत असतात, लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम होत असतात. बघा कुठेतरी आपल्याला काहीतरी स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करायची असेल तर आपल्याला शिक्षणाची सोबत घ्यावी लागते. त्यासाठी आपल्याला लर्निंग प्रोसेसमध्ये जावं लागतं. आपण जर त्या लर्निंग प्रोसेसमध्ये गेलो तर एक सिस्टम आपल्याला लागेल आणि ती सिस्टम फॉलो करायची म्हटली की आपण सज्ज होणं गरजेचं आहे. घरामध्येही बऱ्याचशा गोष्टींची आपण सिस्टम लावलेली असते. सो या पद्धतीने जर आपण सिस्टमॅटिकली आणि प्रॉपर सिस्टम फॉलो करून जर आपण ही पद्धत जर फॉलो केली किंवा हा बिझनेस रन करायचा म्हटला तर सक्सेस हे निश्चित आहे. कारण आम्ही त्याचे एक म्हणतात ना खूप सारे मोठ्या लेवलला लीडर जे काम करतायत ते उदाहरण आहेत. माझं स्वतःचं इन्कम हे आठवड्याला 80,000च्या घरात जात आहे. सो आपण बघूच शकता की हळूहळू या गोष्टी जेव्हा डेव्हलप होतात तेव्हा खूप हे जे काही यश आहे ना ते आपल्या शेवटपर्यंत राहणार आहे. इमिजिएट पैसा मिळणं किंवा इमिजिएट इन्स्टंट यश मिळणं म्हणजे ते आपल्याला किती काळ आपल्या बरोबर टिकेल याची शाश्वती कोणाला नसते. पण ह्या प्लॅटफॉर्मवर ज्या गोष्टी स्टेप बाय स्टेप होत आहेत त्या नक्की त्या पद्धतीने फॉलो करा, ती सिस्टम नक्की फॉलो करा. त्यामुळे काय होणार आहे की आपलं जे यश आहे ते कॉन्स्टंट राहणार आहे, ते असंच पक्क राहणार आहे आणि आपण सतत इन्कम घेत राहणार. सो हा समुद्र आहे, फक्त आपल्याला त्याच्यात उतरून तो समुद्र म्हणतात ना असं असतं तसंच आहे की ते पैसा भरपूर आहे, फक्त आपल्याला सिस्टमॅटिकली काम करायचंय, प्रॉपर स्ट्रॅटेजी
लीडरशिप ट्रेनिंग आहे, त्यानंतर स्पीकरशिप ट्रेनिंग आहेत, असे बरेचसे लीडरशिप ट्रेनिंग आहेत. या सगळ्यामध्ये स्वतःला एनरोल केलं ना तर नक्कीच आपण आपली डेव्हलपमेंट करू शकतो. आम्ही सुद्धा, मी म्हणा, स्वप्ना मॅम म्हणा, बरेचसे लीडर्स आहेत. आम्ही हा ट्रेनिंग घेऊनच पुढे आलोय. कारण एक सिस्टम डेव्हलप करायला आपल्याला प्रॉपर असा गाईड करणं किंवा गाईडलाईन असणं गरजेची आहे आणि तीच गाईडलाईन आपल्याला इथे मिळते. सो मला आता हेच सांगायचं आहे की इथे जर आपण एनरोल होतोय, वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या प्लॅटफॉर्मवर जेव्हा एनरोल होतोय तर नेमकं आपल्याला काय काय साध्य होतंय. एकतर तुम्ही सोशल वर्क करताय याचं फील येते, तुम्हाला इन्कम मिळणार आहे, इन्सेंटिव्ह मिळणार आहेत, रेकग्नेशन मिळणार आहे, त्याचबरोबर तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्याचबरोबर तुमची स्वप्न पूर्ण होणार. कारण आजपर्यंत आपण स्वप्न बघितली पण ती पूर्ण नाही झाली तर आपण काय केलेलं ती स्वप्न विसरून गेलो. पण मला इथे सांगायला आवडेल की बऱ्याच महिलांनी, माझ्या सकट बऱ्याच महिलांनी जी स्वप्न बघितली ती पूर्ण होत आहेत आणि खात्रीदायक पूर्ण होत आहेत. याचं मोठं उदाहरण तर स्वप्ना मॅम आहेतच आणि इतर बाकीचे लीडर्स आहे. सो कंपनीचं प्रोफाईल मला वाटतं मी बऱ्यापैकी एक्सप्लेन केलेलं आहे. स्वप्ना मॅम काही राहिलं असेल तर प्लीज मला सजेस्ट करा. थँक्यू प्राची मॅडम. कंपनीचं प्रोफाईल एकदम जबरदस्त सांगितलेलं आहे आणि नुसतंच प्रोफाईल नाहीये. प्राची मॅडमने जे सांगितलंय ते गेले 4 वर्ष आम्ही अनुभवतोय. सो खरंच आपले रिस्पेक्टेड विकास गोपाळ सर, रिस्पेक्टेड प्रिया कड मॅम आणि रिस्पेक्टेड शिंदे सर, ही तिन्ही व्यक्तिमत्व कंपनीमध्ये अशी आहेत की जे डाऊन टू अर्थ आहेत. मॅडम मगाशी जशा म्हणाल्या की कंपनीचे सीएमडी, सीईओ, डायरेक्टर हे लोक आपल्याला माहित पण नसतात बऱ्याच कंपन्यांमध्ये. पण वी आर मोर मध्ये हाच एक पॉइंट आहे की आपल्या कंपनीचे मालक हे आपल्या बरोबर त्याच लेवलला, तेही त्याच लेवलला डाऊन टू अर्थ, डाऊन लेवलला जाऊन काम करणं, या सर्व गोष्टी आम्ही त्यांच्याकडनं शिकलो आहोत. ओके. सो आज ह्या प्लॅटफॉर्मला जी लोक कनेक्ट झालेली आहे, जी नवीन लोक या बिझनेस प्लॅनला जॉईंड आहेत, खूप लकी आहात की नवरात्रीच्या सेकंड डेला तुमचा बिझनेस चालू झालेला आहे. सो लवकरात लवकर सगळ्यांकडे लक्ष्मी पाणी भरणार आहे, भरभराट होणार आहे. ओके. सो नेक्स्ट मी शिंदे सरांना इन्व्हाइट करते. येस सर, नाव स्टेज इज युअर्स. शिंदे सर प्लीज. शिंदे सर. हॅलो एव्हरीवन. येस सर. हॅलो सर. येस बरोबर. आपल्या प्रोडक्टचे डिटेल्स द्या ना सर मॅडम. प्रोडक्ट आपले किती कोणकोणते प्रोडक्ट आहेत. अच्छा, प्रोडक्ट सांगू का? हा येस येस येस, म्हणजे लिहून घेतलं सर्व सर. तर स्क्रीन शेअर करता नाही येते मला. स्क्रीन शेअर करता आली असती तर बरं झालं असतं. तोंडी सांगली तरी चालेल मॅडम. आपलं पहिलं जे प्राईम प्रोडक्ट आहे ते आहे प्रोविंग सॅनिटरी पॅड. महाराष्ट्रामध्ये पहिलं असं पॅड आहे की जे अँटी कॅन्सर पॅड आहे, अँटी बॅक्टेरियल आणि बायोडिग्रेडेबल. तिन्ही शब्दांचा अर्थ सांगते. अँटी कॅन्सर म्हणजे हे वापरल्याने आपल्याला कधीच कॅन्सर होणार नाहीये. अँटीबॅक्टेरियल म्हणजे बॅक्टेरिया कधीच गर्भाशयामध्ये जाणार नाहीये. त्याचप्रमाणे बायोडिग्रेडेबल. या सगळ्या गोष्टी करता करता आपण निसर्गाची पण खूप चांगल्या पद्धतीने सांगड घातलेली आहे की जिथे निसर्ग आपण सेफ ठेवतोय, म्हणजे याचं विघटन आपण स्वतः करू शकतो. इव्हन ते मातीत पडलं असेल किंवा कुठल्या पाण्यामध्ये पडलं असेल तरी सुद्धा त्याचं विघटन ते स्वतःच करते. सो अशा प्रकारचं हे पॅड आपल्याला पूर्णपणे आपल्या मासिक पाळी सुरक्षितता देते. नेमकं हे पॅड कसं वर्क करते, तर हे पॅड जेव्हा ड्युरिंग पिरियड आपल्याला जे काही पेन होत आहे त्यामध्ये आपलं पिरियड पेनलेस होत आहे. त्याचप्रमाणे ह्याची ड्युरेशन जी आहे पॅड वापरण्याची ही आहे दिवसाला 1, म्हणजे दिवसाला 2, 12 तासाला 1, म्हणजे 24 तासामध्ये 2 पॅड तुम्ही वापरायचे. आता 2 पॅड वापरल्याने पूर्णपणे आपण सेफ राहणार आहोत. इव्हन ट्रॅव्हलिंग मध्ये जर आपण 9-9, 10-10 तासाचं ट्रॅव्हलिंग करत असो किंवा ऑफिसला जाणारी, कॉलेजला जाणारी मुलगी ती सकाळी जेव्हा पॅड अप्लाय करेल तेव्हा संध्याकाळी आल्यानंतर ती 12 तासाने चेंज करू शकते. सो 12 तासाचा कालावधी आहे, त्यामुळे पूर्णपणे सेफ आहे. अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे काही साईड इफेक्ट नाहीये. यामध्ये ग्रॅफेन स्ट्रीप आहे ज्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे गर्भाशयाला होतो आणि पूर्णपणे इन्फेक्शन जे आहे बाहेर काढलं जातं. ती अँटीबॅक्टेरियल आणि अँटी कॅन्सर अशी स्ट्रीप आहे जी आजपर्यंत कुठल्याही पॅड मध्ये नाहीये. त्याच्यासोबत जो कंटेंट वापरलाय तो आहे
सोडियम पॉलीअक्रेलिक जेली, ज्यामुळे ऍब्झॉर्ब कॅपॅसिटी 12 तासात तुम्ही सस्टेन करू शकता. सो या पॅड खूपच चांगला आहे आणि मी म्हटलं तसं 10 लाखापेक्षा जास्त कस्टमर आपले हे पॅड वापरतायत आणि खूप सॅटिस्फाईड आहे. त्यानंतर आहे आपल्या ह्याच्यामध्ये साईज सुद्धा आहे रेग्युलर आणि लार्ज. ज्यांना हेवी ब्लिडिंग चा इश्यू असेल ते हेवी ब्लिडिंग साठी लार्ज पॅड सुद्धा वापरू शकतात. क्वांटिटी अशी आहे की रेग्युलर पॅड मध्ये 8 पॅड असतात आणि लार्ज पॅड मध्ये 7 पॅड असतात. त्यानंतर आपल्याकडे आहे लायनर. लायनर हा एक असा प्रकार आहे की डेली हायजीन मेंटेन करण्यासाठी प्रत्येक स्त्रीने वापरलंच पाहिजे. ते फक्त आपल्या तळ हाता एवढं असतं. म्हणजे पिरियडच्या व्यतिरिक्त दिवसांमध्ये आपल्याला तो पॅड वापरायचा आहे. त्यामध्ये सुद्धा ग्राफेन एनएन स्ट्रीप असल्यामुळे जे काही इन्फेक्शन गर्भाशयामध्ये ते काढलं जातं आणि पूर्णपणे दिवसभर आपण ऑक्सिजनचा पुरवठा आपल्या गर्भाशयाला होतो. एनर्जेटिक राहतो. दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी खूप महत्वाची आहे. त्याचप्रमाणे लायनर जे आहे कुणी कुणी वापरायचं आहे, ज्यांना फायब्रॉइड आहे, सिस्ट आहे, युरिन इन्फेक्शन आहे, बायो डिस्चार्ज आहे, प्रेग्नन्सी इश्यू असेल, त्याचप्रमाणे डेली हायजीन मेंटेन करण्यासाठी वापरायचं आहे. तर या सगळ्यांनी हे वापरल्यानंतर ते सुद्धा बायोडिग्रेडेबल आहे. त्याच्यामुळे पूर्णपणे निसर्गाला सेफ ठेवण्याचं काम आपण करतोय. सो प्रत्येकाने डेली हायजीन मेंटेन करण्यासाठी हे वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याकडे फेमिनाईन वॉश. फेमिनाईन वॉश नेमकं काय करतं? ऍक्च्युली आपल्या वजायना एरिया आहे तो फार नाजूक असतो, ज्यामध्ये जिथे आपल्याला केमिकल युक्त काही वापरणं अलाउड नाहीये. पण अजून अवेअरनेस फार कमी असल्यामुळे महिला तिथे सोप वापरतात किंवा काहीतरी मार्केटमध्ये मिळणारे काही वॉश वापरतात किंवा काही क्रीम वापरतात. इव्हन नारळाचं तेल सुद्धा आपल्याला तिथे अलाउड नाहीये, कारण ऑलरेडी तिथे बॅड बॅक्टेरिया असतात, ते प्रोटेक्ट करतात आपल्या त्या एरियाला. पण अजूनही आपल्याला असं वाटतं की सेफ राहिलं पाहिजे म्हणून आपण ह्या गोष्टी अप्लाय करतो. पण खरंच त्या अनसेफ आहेत. त्याच्यामुळे ते वापरणं खरंच अलाउड नाहीये. ते नका वापरू. जर तुम्ही वापरत असाल तर नका वापरू. कारण तिथल्या वॉल्स आणि तिथला एरिया आपला खूपच डेलिकेट असतो, सेन्सिटिव्ह असतो. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेला उष्णताही निर्माण होते. तिथे पुरळ येते, रॅशेस येतात. मग त्या वर कव्हर करायला आपण ॲलोपॅथीकडे जातो. मग पुन्हा आणखीन उष्णता वाढते. सो या सगळ्या गोष्टी जर आपल्याला नाहीशा करायच्या असेल तर आपल्याकडे खूप चांगलं प्रोडक्ट आहे, जे आहे प्रो केअर. त्याला प्रो केअर फेमिनाईन वॉश म्हणतात. तो त्यामध्ये 5 आयुर्वेदिक घटक आहेत आणि त्यामध्ये जो आहे आपलं काय म्हणता येईल भीमसेन कापूर त्याच्यामध्ये आहे, जो अँटीबॅक्टेरियल आहे आणि त्यामुळे आपल्या वजानाचा एरिया जो आहे सेफ राहतो, डिसइन्फेक्टेड राहतो. त्यामुळे डेली हायजीन मेंटेन करायला जसं लायनर गरजेचं आहे ना, तसं आपल्याला फेमिनाईन वॉशही गरजेचं आहे. ते काय करताय तर आपलं वजानाच्या एरियाचा पीएच लेवल मेंटेन करताय, इन्फेक्शन विरहित करताय तो एरिया. त्याचप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी रॅशेस, इरिटेशन, पुरळ उठणं, तिथे खाज येणं, लाल चट्टे उठणं, हे सगळं नाहीसं होतंय. म्हणजे स्किन इन्फेक्शन पूर्णपणे नाहीसं होतंय. जर तुम्हाला उष्णता होत असेल, तिथे जळजळ होत असेल, 2.5 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला रिलीफ मिळेल. त्यानंतर आपलं जे काय आहे फूड सप्लिमेंट्स आपल्याकडे 7-8 प्रकारचे आहेत. फूड सप्लिमेंट म्हणजे काय? तर फूड सप्लिमेंट जे आहेत, एक अन्नाचा भाग आहे. जसं आपण डेली जेवण करतो, डाळ, वरण, भात, भाजी, पोळी यामध्ये फक्त 4 आपल्याकडे आयटम्स असतात जेवणामध्ये. कधी-कधी एक भाजी स्पेअरमध्ये असते. पण बऱ्याचशा गोष्टींची शरीराला गरज असते, जी आतली कमतरता भरून काढण्यासाठी गरजेची असते. पण आपण एका वेळेला एवढे सगळे पदार्थ नाही खात. त्यामुळे ती कमतरता किंवा ती डिफिशियन्सी आपल्या शरीरामध्ये येते. मग ती डिफिशियन्सी काय असू शकते? B12 व्हिटॅमिन, D3 व्हिटॅमिन, त्यानंतर आयर्न, कॅल्शियमची कमतरता, मिनरल्सची कमतरता. तर या सगळ्या गोष्टी भरून काढण्यासाठी आपल्याला काहीतरी सपोर्ट सिस्टम लागते. तर आपल्याकडे असे खूप छान सपोर्ट सिस्टम आहे, जे फक्त जेवणाचं काम करतायत. म्हणजेच काय? जसं 2 वेळचं जेवण आपल्याला गरजेचं आहे आणि त्याने आपल्याला काही हानी होत नाही. तसंच या फूड सप्लिमेंट्स तुम्ही बिनधास्त घेऊ शकता, ज्यामुळे कमतरता भरून निघेल आणि एक्सेस टॉक्सिन बाहेर टाकलं जातंय. आता हे घेताना तुम्हाला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज आहे का? तर नाही. कारण हे न्यूट्रास्युटिकलच्या अंडर आहे. न्यूट्रास्युटिकल म्हणजे काय? फळांपासून आणि भाज्यांपासून बनवलेले फूड सप्लिमेंट. जे आपण रोज खाऊ शकत नाही, ते ह्या फूड सप्लिमेंटच्या 2 टॅबलेट दिवसाला घेतल्या तर पूर्णपणे कमतरता भरून निघते. तर ते काय आहे? तर हेल्थ फोर्स, जी आपली पहिली टॅबलेट आहे, त्याला फूड सप्लिमेंट म्हणतात. कॅप्सूल आहे, ती आहे हेल्थ फोर्स. हेल्थ फोर्समध्ये 11 आयुर्वेदिक घटक आहेत आणि ते जे आहे मेजर लेव्हलला असं काम करतंय की शरीरातली कमतरता भरून काढतंय आणि टॉक्सिन बाहेर काढतंय. त्यामध्ये काय काय होऊ शकतं? तर ब्लड प्रेशर हे कुणाकुणाला द्यायचं? ज्यांना ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, ओबेसिटी, थायरॉइड, ॲलर्जी, ॲसिडिटी, मायग्रेन, स्किनचे इश्यूज, केसांचे इश्यूज, या सगळ्यांनी घ्यायचे. आता वजन कमी करणं आणि वजन वाढवणं या दोन्ही गोष्टीसाठी खूप चांगली आहे. तो कुठल्याही स्त्रीने घेतली तर जी आयर्न, कॅल्शियम वगैरेचे 3-3 महिन्याच्या वेळेला कोर्सेस करावे लागतात ना ॲलोपॅथीमध्ये, ते करण्याची गरज भासणार नाही. पूर्ण हेल्दी राहण्यासाठी ही आहे.
दुसरी फूड सप्लिमेंट आपल्याकडे आहे ती ऑल टोटल. ऑल टोटल ही पूर्णपणे हाडांच्या विकारांवर आहे. म्हणजेच काय, की हाडांमध्ये कॅल्शियम कमी होणं, गुडघे दुखणं, टाचा दुखणं, जॉइंट्स पेन, स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम, मायग्रेनचा त्यानंतर मणक्यातला गॅप, सायटिका हे सगळे जे हाडांच्या रिलेटेड प्रॉब्लेम आहेत त्यासाठी ऑल टोटल ही खरंच खूप चांगली आहे. त्याचप्रमाणे वाताचे प्रकार. वातामध्ये काय असतं शीतवात, आमवात, उष्णवात. या तिन्ही वाताच्या प्रकारामुळे हातापायाला मुंग्या येतात. त्या सगळ्या गोष्टी कव्हर करण्यासाठी ऑल टोटल आहे. आपली इम्युनिटी पॉवर वाढवते. सी व्हिटॅमिन जास्त असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींवर आपल्याला कंट्रोल करता येतं. सो त्यामुळे ऑल टोटल ही अतिशय चांगली आहे. बघा प्रत्येकाचं काहीतरी स्पेसिफिकेशन आहे आणि त्यानुसार आपण त्या टॅबलेट्स घ्यायचे. आता ह्या ज्या कोर्सेस आहे ना, हा कोर्स ॲटलीस्ट 6 महिने ते 1 वर्ष घेणं गरजेचं आहे. बरं त्याबरोबर लागणारा डायट, त्याबरोबर लागणारा व्यायाम हेही करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की फक्त फूड सप्लिमेंट घ्यायचं आहे आणि आपल्याला सगळ्या गोष्टी कव्हर होतील. तर नाही, त्याला साइड बाय साइड बऱ्याचशा गोष्टींचा सपोर्ट असणं पण गरजेचं आहे. त्यामुळे वेळोवेळी व्यायाम करा, व्यवस्थित डायट घ्या. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ज्या आपल्या शरीरामध्ये ज्या काही डेफिशियन्सी आहेत, ते कव्हर होण्यासाठी मदत होईल. त्यानंतर तिसरी फूड सप्लिमेंट आहे बेरी प्लस. बेरी प्लस ही अशी सप्लिमेंट आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा बेरींचा अर्क आहे. ओके, एवढ्या बेरीज आपण एकत्र खात नाही. खाल्लं तर द्राक्ष, ती पण काळी द्राक्ष, येलो द्राक्ष एवढंच. त्या पलीकडे आपण जास्तीत जास्त स्ट्रॉबेरी खाऊ. पण बाकीचे जे काही ब्लूबेरी, ब्लॅकबेरी या सगळ्या ज्या आहेत, ते आपण एकाएकी खात नाही किंवा त्या अवेलेबल पण होत नाहीत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या आहेत ना बेरींचा अर्क ह्या बेरी प्लसमध्ये आहे. तर ते कुणी घ्यायचं आहे, की ज्यांना पॅरालिसिसचा प्रॉब्लेम आहे, केमोथेरपी ज्यांच्या चालू असतील त्यांना सपोर्ट सिस्टम म्हणून बेरी प्लसचा खूप चांगला उपयोग होतोय. फर्स्ट तर सेकंड स्टेजचा कॅन्सर असेल त्यांना द्या. शरीरातल्या कुठल्याही प्रकारच्या गाठी जशा चरबीच्या गाठी आहेत किंवा टीबीच्या गाठी आहेत, कॅन्सरच्या गाठी झाल्या असतील, तर त्यांनाही आपण रेकमेंड करू शकतो. हळूहळू याची प्रोसेस होणार आहे आणि हळूहळू त्या गोष्टी रिकव्हर होण्यास मदत होणार आहे. हिमोग्लोबिनचं प्रमाण शरीरात वाढवण्यासाठी आपण बेरी प्लसचा खूप चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. त्याचप्रमाणे हाय कोलेस्ट्रॉल आहे, कॅरेटीनचा इश्यू आहे, या सगळ्यासाठी सुद्धा त्याचा चांगला वापर होतो. कोणाला काहीच नसेल तरी 6 महिन्यातून एकदा तरी हेल्दी राहण्यासाठी बेरी प्लस हा कोर्स करायला पाहिजे. आता ह्या ज्या काही टॅबलेट्स मी सांगते त्यांची क्वांटिटी आहे 90 टॅबलेट्स आहेत. 90 कॅप्सूल्स आपल्या त्या बॉटलमध्ये आहेत आणि त्या कॅप्सूल आपल्याला 1.5 महिन्याचा कोर्स आहे. म्हणजे दिवसाला 2. सकाळी अनुशीपोटी 1 आणि रात्री डिनरच्या अर्ध्या तास अगोदर 1. असं घ्यायचं आपल्याला. त्यामुळे काय होणार आहे, की आपल्याला बऱ्याचशा गोष्टींवर कव्हर व्हायला मदत होणार आहे. म्हणजे 1 कॅप्सूलची बॉटल जी आहे ती 1.5 महिने चालणार आहे. मग आपल्याला त्या पद्धतीने वर्षभर तरी हा कोर्स करणं गरजेचं आहे. त्याचा साइड इफेक्ट काहीच नाही झाला तर सपोर्ट सिस्टम झाला तर नाही, नक्कीच सपोर्ट सिस्टम आहे. त्यामुळे साइड इफेक्ट नाही म्हणून कंटिन्यू आपल्याला हे करणं त्यानंतर आपल्याकडे आहे पायलो हिल. पायलो हिल ही स्पेसिफिकली पाईल्सवर काम करते. म्हणजे पाईल्स म्हणजे काय मूळव्याध, फिशर असे सगळे जे प्रकार असतात. कॉन्स्टिपेशनमुळे आपल्याला टूल्स फार हार्ड होतो. तो स्मूथ होत नाही. त्यामुळे त्या जागा ब्रेक होते. तिथून ब्लिडिंग येतं. ती जागा बाहेर येते. या सगळ्या गोष्टींमुळे खूप लेव्हलला इरिटेशन होतं. आपल्या खाण्याच्या वगैरे पद्धती खूप डिफरंट झालेल्या आहेत. त्यामुळे ह्या गोष्टींवर कव्हर करणं खूप चॅलेंज झालेलं आहे. ॲलोपॅथीमध्ये फक्त टेम्पररी आपल्याला सोल्युशन मिळतं. जास्तीत जास्त पाईल्सला काय तर ऑपरेशन पर्यंत जाता येतं किंवा ऑपरेशनच करावं लागतं. पण आपले जे फूड सप्लिमेंट आहेत त्याने खूप लेव्हलला आपल्याला चांगले रिझल्ट आलेले आहेत. तिकडची जागा स्मूथ होऊन, स्नायू लूज होऊन तो मोशन क्लिअर होतोय. त्याच्यामुळे यामध्ये आपल्याला खूप चांगला रिझल्ट आहे की पाईल्स कव्हर करण्यासाठी. त्यानंतर आपल्याकडे आहे लिव्हर केअर. लिव्हर हा आपल्या शरीरातला खूप मुख्य अवयव आहे आणि लिव्हर क्लिन्झिंग करण्याचं काम हे लिव्हर केअर करते. कारण आपली खाण्याची पद्धत एवढी डिफरंट झालेली आहे. त्यामुळे पहिला जो आपला अवयव डॅमेज होतोय तो लिव्हर आहे आणि लिव्हर जर डॅमेज झाला तर शरीरात कुठल्याही प्रकारचे डिसीज होऊ शकतात. त्यामुळे लिव्हर क्लीन करण्याची गरज आहे. आता हे कुणी घ्यायचं आहे तर जे लोकांना लिव्हर सोरायसिस आहे, त्यानंतर लिव्हरच्या रिलेटेड म्हणजे किडनीचं लिव्हर कावीळ झाली असेल त्या पेशंटला सुद्धा तुम्ही हे देऊ शकता. त्याचप्रमाणे अल्कोहोलिक जी लोक आहेत की जे सतत ड्रिंक घेतात त्यांना हे द्या. इव्हन कॅन्सर पेशंटना बेरी प्लस सोबत तुम्ही जर लिव्हर केअर दिलात तर आणखीन त्यांना चांगला बुस्टिंगसाठी उपाय मिळेल आणि त्यांना डायजेशनसाठी खूप चांगल्या लेवलला त्याचं काम होईल. इव्हन फॅटी लिव्हरसाठी सुद्धा तुम्ही हे सजेस्ट करू शकता. फक्त चेक करावं लागेल आपल्याला की हे कोलेस्ट्रॉलमुळे फॅटी लिव्हर आहे की काही वेगळं रिझन आहे. तर ह्या सगळ्या रिझन वाईज आपण सगळ्या गोष्टी सगळ्यांना रेकमेंड करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे आहे कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉलसाठी खूप चांगली आपल्याकडे फूड सप्लिमेंट आहे. ती प्रॉपर कोलेस्ट्रॉलवर काम करते. रक्तवाहिन्याचे घनता वाढवणं आणि तिथलं ब्लिडिंग
म्हणजे तिथलं काय म्हणतात ते रक्तप्रवाह सुरळीत करणं हे काम हे कोलेस्ट्रॉलची गोळी करते. कोलेस्ट्रॉलची जी काही तुमची एमजीची गोळी चालू असेल ती नक्कीच कमी होईल, पण कन्सिस्टन्सी ठेवून तुमच्या ॲलोपॅथीच्या गोळ्यांसोबतच ह्या गोळ्या घ्यायच्या आहेत. कारण ह्या ॲलोपॅथी बंद करून तुम्ही लगेच हे करू नका. हळू त्याचा जेव्हा तुम्हाला स्वतःला रिझल्ट यायला लागेल ना, तेव्हा हळूहळू तुमची डॉक्टरच तुमची ॲलोपॅथीची गोळीची एमजी लेव्हल किंवा ती कपॅसिटी कमी करेल. त्यामुळे तुम्हाला तो ॲलोपॅथीचा जो काही डोस आहे तो कमी होत जाईल. एकाएकी आता हे घेतोय म्हणून ते कमी करायचं तर असं नका करू. त्यानंतर आपल्याकडे आहे कॅलिक्युअर म्हणून जी आलेली आहे एक फूड सप्लिमेंट, ती नवीन लॉन्च झालेली आणि ती जी फूड सप्लिमेंट आहे त्यामुळे जे किडनी स्टोन आहे, प्रॉपर किडनी स्टोनवर काम करतंय. सो किडनी स्टोन प्रॉपर ते ब्रेक होऊन, विरघळून आपल्या युरिन मार्फत बाहेर येतायत. हे कोणी यूज करायचं? ज्यांना किडनी स्टोन आहेत, ऑपरेशन सांगितलंय त्या लोकांनीही करा आणि ज्यांचं ऑपरेशन झालंय त्या लोकांनीही ही कॅलिक्युअर टॅबलेट चालू करा, कॅप्सूल चालू करा, ज्यामुळे पूर्णपणे किडनी स्टोनचा तुमचा प्रॉब्लेम क्लिअर होईल. त्यानंतर आपल्याकडे फूड सप्लिमेंट स्वतः मॅम आणखीन काही राहिलंय का फूड सप्लिमेंटमध्ये? शिंदे सर? प्राची मॅडम, नवीन आता आपली जी आली आहे झिरो फिट आणि ऑल इन वन. तुम्ही सांगाल का? सेशन मिस झालं काल माझं, कारण आपण बीओपीला होतो म्हणून. ओके. झिरो फिट ही आपली अशी फूड सप्लिमेंट आहे जी आपल्या शरीरामधला मेटाबॉलिझम कमी करते. ओके. आणि जे पण आपलं फिटनेस आहे म्हणजे वेट लॉस साठी आपण ती स्पेशली रेकमेंड करतोय आणि कालच लॉन्च झालेली आहे. त्यामुळे आता सर्व फ्रँचायझीमध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये अवेलेबल असतील. सो ज्यांना वेट लॉस साठी रेकमेंडेशन हवं आहे की वेट लॉस झालं पाहिजे, सो त्याबरोबर काही डाएट्स आहेत. ते आपली काल ऑनलाईन मीटिंग झालेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेलच पूर्ण डिटेलमध्ये. पण झिरो फिटचं जसं आपल्या डॉक्टरांनी रेकमेंडेशन दिलेलं आहे तर नक्कीच जसं बाकीच्या मेडिसिन किंवा बाकीच्या फूड सप्लिमेंटचा रिझल्ट आहे तसा झिरो फिटचा पण असणार आहे. ओके. सो काल रेकॉर्डिंग झालेली जी ही आहे व्हिडिओ आहे त्या नक्कीच ग्रुपला पुन्हा शेअर करेन मी, कारण काल आम्ही बीओपी साठी रेडी होत म्हणजे आम्ही निघालेलो त्यावेळेला ती मीटिंग होती. ओके. ऑल इन वन पण सेम आहे की तुम्ही कोणत्याही दुसऱ्या ह्याच्या फूड सप्लिमेंट बरोबर ऑल इन वन जर सजेस्ट केलं एखाद्याला तर त्याचा समजा मेल सोल्युशन आहे ती तुम्ही कोणाला रेकमेंड केली, त्याचबरोबर त्या व्यक्तीला जर ऑल इन वन पण रेकमेंड केलं तर त्याच्या बॉडीमधले बाकीचे जे प्रॉब्लेम आहेत ते क्लिअर करण्यासाठी ऑल इन वन हेल्प करणार आहे. ओके. सो ऑल इन वन ही तुम्ही कोणत्याही म्हणजे आता ज्या मेडिसिन चालू आहेत किंवा फूड सप्लिमेंट चालू आहेत त्याच्याबरोबर रेकमेंड करू शकता. पुन्हा तुम्हाला व्हिडिओजमध्ये क्लिअर कळेल की डॉक्टरांनी काय काय त्याचे बेनिफिट सांगितलेले आहेत. ओके. सो या 2 फूड सप्लिमेंट काल लॉन्च झालेले आहेत आणि जशा बाकीचे सक्सेसफुल फूड सप्लिमेंट चालू आहेत आपल्या तशा ह्या दोन्हीही असणार आहेत याचा आत्मविश्वास मला आहे. सो तुम्ही तुमच्या कस्टमरला तुमच्या फॅमिली मेंबर्सला रेकमेंड करू शकता. येस मॅम, थँक्यू. एक फूड सप्लिमेंट आहे आपली फिमेल चॉईस, सगळ्यांनाच माहिती आहे की जी गर्भाशयातल्या सगळं इन्फेक्शन काढून टाकण्यासाठी, गर्भाशयाशी रिलेटेड असलेल्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी आहे. जसं फायब्रॉइड आहे, सिस्ट आहे, ओव्हेरियन काही इश्यूज आहेत, फेलिमाइन ट्यूब्समध्ये ब्लॉकेजेस आहेत किंवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी, इवन युट्रस क्लीन करण्यासाठी सुद्धा फिमेल चॉईसचा जास्त उपयोग केला जातो. आणि पण ते ऍज पर रिपोर्ट आपल्याला ते बघून ते रेकमेंडेशन द्यायला हवं. म्हणजे फिमेल चॉईस ही खास फिमेलसाठी आहे आणि मी आता सांगितलंच की कशावर आपण ते यूज करू शकतो. इव्हन पीसीओडी, पीसीओएस, सिस्ट हे सगळ्यासाठी आपण फिमेल चॉईस देऊ शकतो. फिमेल चॉईस, लायनर आणि प्रोविंग या तिन्ही गोष्टी देऊ शकतो. त्यानंतर मेन कम्प्लीट सोल्युशन आहे जी फिमेल चॉईस मध्ये इव्हन प्रेग्नन्सीसाठी गुणसूत्र वाढण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या लेवलला वर्क होत आहे. कारण आज प्रेग्नन्सीसाठी गुणसूत्रांची आणि स्पर्म काउंटची गरज असते. त्या दोन्ही गोष्टी वाढण्यासाठी फिमेल चॉईस आणि मेन्सला मेन सोल्युशन, मेन्स कम्प्लीट सोल्युशन ही देणं गरजेचं आहे. मेन कम्प्लीट सोल्युशनमुळे पूर्णपणे मेन्सची हेल्थ पण मेंटेन राहते. प्रेग्नन्सी नको असेल तरी सुद्धा प्रत्येक पुरुषाने हे घ्यावी, कारण त्यामुळे त्याची इम्युन सिस्टम वाढते, रक्तात वाढ होते, स्ट्रेस लेवल कमी होतंय. कामाचा ताप असल्यामुळे, तणाव असल्यामुळे स्ट्रेस लेवल एवढं वाढलं की ज्यामुळे
स्पर्म काउंट सुद्धा कमी झालाय, शुक्राणूंची संख्या कमी झाली म्हणून प्रेग्नन्सीला इश्यू येत आहेत. तर या सगळ्या गोष्टी कव्हर करण्याची पॉवर मेन कम्प्लीट सोल्युशन मध्ये आहे. तर या 2 फूड सप्लिमेंट्स आणि लायनर आणि प्रोविंग्स आपण हे प्रेग्नन्सी किट म्हणून लोकांना रेकमेंड करतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे ॲलोवेरा जेल आहे. ॲलोवेरा जेल इतकं छान आणि ट्रान्सपरंट आहे. अजिबात त्याला स्मेल नाहीये, कारण त्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा वास येण्यासाठी काहीही द्रव्य टाकलेलं नाहीये. इतकं ट्रान्सपरंट आहे की प्युअर ॲलोवेरा जेल आहे. स्किनला लावलात की तुम्हाला स्वतःलाच अनुभव येईल की इतकं छान आहे ते. स्किनचे कुठल्याही प्रकारचे डाग आहेत, पिगमेंटेशन आहे, पिंपल्सचे डाग असतील, डोळ्याभोवती काळी वर्तुळ असतील, वांगाचे डाग असतील, क्लिन्झिंगचं काम हे ॲलोवेरा जेल करतंय. सो हे नक्की सगळ्यांनी वापरा. कुठल्याही प्रकारची जखम झाली असेल, भाजलं असेल, त्यावरही आपण लावलं, स्किन समजा जळजळ होत असेल, त्यावरही लावलं तरी सुद्धा खूप गारवा निर्माण होतो. हातापायाची आग होत असेल, वातामुळे म्हणा किंवा डायबिटीज जास्त झाला असेल, तरी पण तुम्ही हातापायाला ते चोळू शकता. त्यामुळे खूप गारवा निर्माण होईल, तिथली स्किन स्मूथ होईल आणि गारवा इतका चांगल्या लेव्हलला मेंटेन होतो की ती आग नाहीशी होईल. त्याचप्रमाणे दुसरं एक काम आहे ॲलोवेरा जेलचं, की नारळाच्या तेलामध्ये जेव्हा आपण हे मिक्स करून डोक्याला लावाल, केसाला, तेव्हा केसातला कोंडा नाहीसा होईल आणि केसांची वाढ चांगली होईल, केसांना शायनिंग येईल, केसांची गळती कमी होते. तर ह्या सगळ्या गोष्टी ॲलोवेरा जेलमुळे पॉसिबल होत आहेत आणि आम्ही स्वतः हे एक्सपिरियन्स घेतोय. त्याचप्रमाणे आपल्याकडे सेल्युलाइट जेल आहे. सेल्युलाइट जेल माहितीच असेल सगळ्यांना, की जो अनवॉन्टेड फॅट शरीरातला कमी करतोय. जसं आपल्या टमी फॅट वाढलेला आहे, शोल्डर फॅट वाढतो, त्यानंतर नितंबावरचा फॅट्स असतो, थाय फॅट असतो, मांड्यांवरची चरबी असते. ते कालांतराने वयोमानानुसार 40शी महिलांची ऑटोमॅटिक हार्मोनल चेंजेसमुळे ते वाढत जातं आणि यासाठी प्रॉपर योगा करावा लागतो, एक्सरसाइज करावा लागतो, डाएट घ्यावा लागतो. पण कुठल्याही स्त्रीला वेळ नसतो या सगळ्या गोष्टींसाठी. तर आपल्याकडे सेल्युलाइट जेल आहे, ते अतिशय चांगलं आहे आणि ते तुम्ही जर वापरलात म्हणजे ते जेलच आहे, त्यामुळे ते थोडंसं घेऊन आपल्या अनवॉन्टेड चरबीवर म्हणजे फॅट्सवर आपण सर्क्युलर मोशनमध्ये मसाज केला 5 ते 10 मिनिटं, तर ते पूर्णपणे जेल आतमध्ये मुरलं जातं. ते लावल्यानंतर वॉश करायची गरज नाहीये. सर्क्युलर मोशनमध्ये अँटी क्लॉकवाईज आपल्याला मसाज करायचं. अगदी आपल्या म्हणजे सेंटर पार्टला जी नाभी असते, नाभीच्या आजूबाजूला जेव्हा आपण मसाज करू, खूप सौम्य हाताने करायचं आहे, जोराजोरात करायचं नाहीये. ज्या पद्धतीने लेयर क्रिएट झाले त्या पद्धतीने हळूहळू ते लेयर्स आपले कमी होतात आणि इंचेस आपल्या शरीराच्या स्किनवरचे किंवा आतल्या फॅटचे इंचेस हळूहळू कमी होतात. सो त्या पद्धतीने 15 दिवसानंतर तुम्हाला तो हळूहळू रिझल्ट यायला लागेल. पेशन्सली हँडल करा आणि पेशन्सली घ्या ते. त्याच्यामुळे कसं होणार की हळूहळू त्या गोष्टीचा तुम्हाला रिझल्ट चांगलाच मिळेल. बऱ्यापैकी सगळे प्रोडक्ट्स एक्सप्लेन केलेले आहेत आणि तुम्ही डेमोला जाल तेव्हा ह्या गोष्टी एक्सप्लेन करा. त्यामुळे खूप चांगल्या लेव्हलला आपल्याला जॉइनिंगही येतात आणि प्रोडक्टही सेल होतात. येस सर. शिंदे सर चालेल. येस सर. थँक्यू व्हेरी मच स्वप्ना मॅडम, प्राची मॅडम. खूप छान पद्धतीने त्याने सर्व गोष्टी तुम्हाला समजवल्यात. येस नो एव्हरीवन. येस. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळाल्या. कंपनी काय आहे, कंपनी कशा पद्धतीची आहे, कुठल्या गोष्टी आहेत